√3/2 ची व्हॅल्यू अवेलेबल आहे. LHS काय आहे इथं? LHS दिलंय आपल्याला साइन इनवर्स ऑफ 1/√2, साइन इनवर्स ऑफ 1/√2 मायनस 3 साइन इनवर्स ऑफ √3/2. हे आहे आपला LHS. साइन इनवर्स ऑफ 1/2 ला 1/√2 ला आपण कन्सिडर केले अल्फा मायनस 3 इंटू साइन इनवर्स ऑफ √3/2 ला मी कन्सिडर केलो बीटा. हे झाला अल्फा मायनस 3 बीटा. अल्फाची व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे. अल्फा काय आलाय आपल्याला? π/4 मायनस 3 इंटू बीटाची व्हॅल्यू पण आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे. बीटा आहे π/3. बीटा आहे π/3. इथं 3 कॅन्सल होईल. काही नाही म्हणजे आता डिनॉमिनेटर मध्ये 1 असेल. मी इथं मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 4 करतो. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 4. दोन्हीचा डिनॉमिनेटर 4 झाला इथं. आता इथं असेल पाय मायनस 4 इंटू पाय 4π. पाय मायनस 4π याला आपण काय म्हणू शकता? -3π/4. -3π/4 हे आपला रिक्वायर्ड RHS झाला. LHS इज इक्वल टू RHS. त्याच्या खाली लिहायचं हेन्स प्रूव्ड. चला लिहून घ्या. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, साइन इनवर्स ऑफ -1/2 प्लस कॉस इनवर्स ऑफ -√3/2 इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ -1/2. साइन इनवर्स ऑफ -1/2 प्लस कॉस इनवर्स ऑफ -√3/2 इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ -1/2. Let sin inverse of -1/2 is equal to alpha. तर अल्फा व्हॅल्यू -π/2 लेस देन इक्वल टू अल्फा लेस देन इक्वल टू π/2. हे साइन इनवर्सचा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच आहे म्हणजे रेंज आहे. -1/2 इज इक्वल टू साइन अल्फा, दट इज साइन अल्फा इज इक्वल टू -1/2. मायनस बाहेरच राहू द्या. साइन ची व्हॅल्यू 1/2 कोण्या अँगलला होते? 30 डिग्रीला होते. साइन ची व्हॅल्यू 1/2 30 डिग्रीला होते. साइन अल्फा इज इक्वल टू -30 डिग्रीला आपण π/6 रेडियन म्हणतो. साइन π/6. साइन अल्फा इक्वल टू -sin π/6. आता आपण डायरेक्टली कंपेअर करू शकणार. त्यामुळं मी एक फॉर्म्युला यूज करतो नेगेटिव्ह अँगलचा. वी हॅव साइन इन अँगल -θ इज इक्वल टू -sin θ. साइन इन अँगल -θ इक्वल टू -sin θ. इथं व्हॅल्यू बघा -sin θ -sin θ. याला आपण साइन इन अँगल -θ लिहू शकता. साइन अल्फा इज इक्वल टू
साइन इन अँगल मायनस थिटा म्हणजेच काय -π/6 दॅट इज अल्फा इक्वल टू -π/6 म्हणजे या व्हॅल्यूचा प्रिन्सिपल सोल्युशन आलाय -π/6 म्हणजे -30 डिग्री. तेच व्हॅल्यू इथून त्या -π/2 टू +π/2 च्या इंटरवल मधली आहे तेच दाखवायचं आहे इथं आपल्याला. -π/2 लेस दॅन इक्वल टू -π/6 लेस दॅन इक्वल टू +π/2. पहिली व्हॅल्यू झाली साइन इनवर्स ऑफ -1/2. त्यानंतर लेट कॉस इनवर्स ऑफ -√3/2 इज इक्वल टू बीटा. कॉस इनवर्स ऑफ -√3/2 इज इक्वल टू बीटा. कॉस इनवर्सचा रेंज किंवा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच आहे 0 लेस दॅन इक्वल टू बीटा लेस दॅन इक्वल टू पाय. हे कॉस इनवर्सचा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच आहे 0 टू पाय. -√3/2 is equal to cos beta, that is cos beta is equal to -√3/2. cos beta is equal to मायनस बाहेरच राहू द्या. cos ची व्हॅल्यू √3/2 कोण्या अँगलला होते? cos ची व्हॅल्यू √3/2 होते 30 डिग्रीला. cos ची व्हॅल्यू √3/2 होते 30 डिग्रीला. 30 डिग्रीला आपण π/6 रेडियन म्हणतात. -cos π/6 30 डिग्रीला आपण म्हणता π/6. आता आपण cos थीटा इक्वल टू -cos अल्फा कम्पेअर करू शकणार. या -cosला काही करून प्लस लिहावं लागते. अशा पद्धतीचा कोणता टर्म लिहावं लागते. तर तसं लिहिण्यासाठी cos साठी मला एक फॉर्म्युला आहे. cos इन अँगल -θ जर असेल तर ते -cos थीटा आहे ना +cos थीटा आहे. +cos थीटा येते इथं -cos थीटा आहे. आता जसं -sin थीटाला मी साइन इन अँगल -θ लिहू शकतो तसं -cos थीटाला cos इन अँगल -θ लिहू शकणार मी. इथं +cos थीटा आहे लक्षात असू द्या. म्हणून मी हे फॉर्म्युला न यूज करता सेकंड क्वाड्रंट मधला अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये cos निगेटिव्ह होते आणि आपला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच सुद्धा सेकंड क्वाड्रंट मध्ये जाण्याची परवानगी द्यायला आहे आपल्याला. पाय पर्यंत आपण जाऊ शकता पाय पर्यंत लक्षात असू द्या. म्हणून मी अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करतो. इथं वी हॅव cos π-θ is equal to -cos थीटा. cos π-θ is equal to -cos थीटा. पायला आपण इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय म्हणू शकता किंवा π/2 चा इवन मल्टिपल म्हणू शकता. cos जशाच तसं राहते. सेकंड क्वाड्रंट मध्ये cos निगेटिव्ह होते. जे काही आन्सर येईल ते निगेटिव्ह. cos बीटा इज इक्वल टू आता इथं बघा -cos थीटा -cos थीटा या व्हॅल्यूला आपण काय लिहू शकता cos π-θ. हे होईल cos π-θ काय आहे π/6. cos π-π/6 काय नाही म्हणजे इथं डिनॉमिनेटर मध्ये असेल 1 मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 6 करू. हे होईल आता cos बीटा इज इक्वल टू cos डिनॉमिनेटर मध्ये आहे 6 6π - π 5π/6 6π - π ते होईल 5π/6 दॅट इज बीटा इक्वल टू 5π/6 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 म्हणजे 150 डिग्री जे की 180 पेक्षा लहान राहत. 0 लेस दॅन इक्वल टू 5π/6 लेस दॅन इक्वल टू पाय. LHS ची व्हॅल्यूज झाले दोन्ही. त्या दोन्ही व्हॅल्यूजला मी सॉल्व्ह करून घेतो. नाव तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. साइन इनवर्स ऑफ -1/2 प्लस cos इनवर्स ऑफ -√3/2 इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ -1/2 ला आपण कन्सिडर केल्या अल्फा प्लस
कॉस इनवर्स ऑफ -√3/2 ला आपण कन्सिडर केल्या बीटा, अल्फा प्लस बीटा. अल्फाची व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल झाली -π/6 प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 5π/6. बीटाची व्हॅल्यू आहे 5π/6. डिनॉमिनेटर 6 आहे. -π प्लस 5π ह्या जागी होईल 4π. -π प्लस 5π या जागी येईल प्लस 4π. इथं आपण डिव्हिजन करू शकता. 2 2 जा 2 3 जा हे होईल 2π/3. याला म्हणू आपण इक्वेशन 1. आपल्याकडे या व्हॅल्यूचा आन्सर यायलाय 2π/3. त्याला मी म्हणलो इक्वेशन 1. आता मी राईट साइडची व्हॅल्यू सॉल्व्ह करतो. लेट cos इनवर्स ऑफ -1/2 इज इक्वल टू गॅमा. गॅमा म्हणा किंवा थीटा म्हणा, काही म्हणू शकता. cos इनवर्स ऑफ -1/2 इक्वल टू गॅमा. तर cos इनवर्सचा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय, 0 to π. 0 लेस देन इक्वल टू गॅमा लेस देन इक्वल टू π. हे होईल cos इनवर्स ऑफ -1/2 is equal to cos gamma, that is cos gamma equal to -1/2. cos gamma equal to मायनस बाहेरच राहू द्या. cos ची व्हॅल्यू 1/2. cos ची व्हॅल्यू 1/2 60 डिग्रीला होते. किती डिग्रीला? 60 डिग्रीला. 60 डिग्रीला आपण म्हणता π/3 रेडियन.